महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून घर तिथे रमाई या अभियानांतर्गत यंदाचा रमाई रत्न स्मृती पुरस्कार ॲडव्होकेट वैशालीताई चांदणे त्याचप्रमाणे रमाकांत बस्के यांना आपण आदरणीय डॉक्टर सुधाकर अवड सर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक या ठिकाणी देत आहोत। या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय सचिन इटकर सर आहेत, त्याचप्रमाणे अडकर सर आहेत आणि आपण सगळे उपस्थित आहात। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा ज्येष्ठ कायदेतज्ञ गुरुवर्य डॉक्टर सुधाकर अवड सर, अनेक संस्थांवर सल्लागार असलेले आमचे सन्मित्र ज्यांनी 60 पेक्षा जास्त देश पादाक्रांत केलेले आहेत, स्टेट तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट इथं अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना जे सल्ला वाचला त्यांचा सल्ला दिला, असे आपले सन्मित्र सचिन इटकर सर आज ज्यांना आपण अत्यंत प्रतिष्ठेच्या रमाई रत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहोत, त्या ॲडव्होकेट वैशालीताई चांदणे, रमाकांत बस्के, उपस्थित मित्रांनो, नमो बुद्धाय जय भीम। गेली 12 वर्ष एक तर झालं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे जो अत्यंत प्रतिष्ठेचा देशातील नाही तर जगातील एकमेव रमाई महोत्सव जो होतो जगातील, त्याचा मी अध्यक्ष आहे आणि मी आणि आमचे सन्मित्र हे मुख्य संयोजक आहेत विठ्ठलराव गायकवाड, आम्ही दोघांनी मिळून हा रमाई महोत्सव शिवधनुष्यासारखा पेटवला। मी एकच आपल्याला उदाहरण देतो की अनेक प्रकारचे कार्यक्रम पुरस्कार आज आम्ही त्या महोत्सवात येतो। पहिले त्या महोत्सवाबद्दल एक मिनिट बोलणं क्रमप्राप्त आहे। वैशालीताई तुम्हाला विद्याताई बाळ माहिती असतील, जे आपल्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांनी आयुष्यात कुठलाही पुरस्कार स्वीकारला, त्या तत्वनिष्ठ होत्या, फार मोठं काम त्यांचं होतं। माझी इच्छा होती, माझी आणि विठ्ठलरावची इच्छा होती की त्यांना रमाई रत्न पुरस्कार द्यावा। मी त्यांना फोन केला आणि म्हणलं मला रमाई रत्न पुरस्कार द्यायचा। तर 2-3 मिनिटं फोनवर थांबल्या आणि म्हणल्या दुसरा कुठलाही पुरस्कार असता तर मी नकार दिला असता, पण रमाईंच्या नावाचा पुरस्काराला मी नकार देऊ शकत नाही। ऐतिहासिक घटना अशा अनेक घटना आज आमच्या महोत्सवात घडलेल्या आहेत
घडत आहे आणि घडणार आहेत. 1 ते 7 फेब्रुवारी रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार, रमाईरत्न पुरस्कार, कवी संमेलन असे अनेक कार्यक्रम तिथे सादर केले जातात आणि स्मृतिदिनी रमाईरत्न पुरस्कार आम्ही सन्मानित करतो. आज आपण हा पुरस्कार वैशालीताई चांदणे, मी स्वतः वकील आहे, ताईंच्या माझा परिचय बराच आहे. आज अत्यंत आनंद होतोय की आज हा पुरस्कार आपणास आम्ही देत आहोत, आपली निवड केलेली आहे. आज ताईंचा बायोडाटा माहिती इतकी मोठी आहे, पण मी एकच गोष्ट त्यातली जी आहे ती आपल्याला सांगतो की जे कार्य जे ताईंनी केलेले ते अतुलनीय आहे, अतुलनीय आहे. त्याचे कार्य म्हणजे समाजातील सर्व स्तरांमधील रुग्णांच्या आरोग्यासाठी रुग्ण हक्क परिषदेची स्थापना व त्या माध्यमातून 10,000हून अधिक रुग्णांना 15 कोटी रुपयाची बिल माफी करून देण्यात एवढं भरपूर आहे. भारतरत्नामध्ये भरपूर आहे एवढं. गोर गरिबांच्या करता कोणतरी कैवारी उभा राहायला लागतो आणि तो कैवारी उभा राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही. हो, न्याय मग कसा कधी कधी सामदामदंड भेदानी नाही मिळवायचा असतो. तो कसा, ते मी वकील आहे पण त्याच्या अगोदर बरेच उद्योग केलेले, त्यामुळे त्याला शिकलेलो आहे सगळं. पण आज त्यांच्या करता लढा देऊन आज 15 कोटी रुपयाची बिल माफी ही तुमच्या गप्पा. हे एकच महत् कार्य ताईंचं अनेक 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 मोठं काम ताईंनी केलेलं आहे. पण आज वेळेअभावी मी जास्त काय सांगत नाही. आज आम्हाला अतिशय आनंद आहे की आज हा पुरस्कार ताई आम्ही आपल्याला देत आहोत, सन्मान आपला करत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. मस्केंबद्दल बोलायचं तर एवढंच सांगतो, तुम्हाला सांगतो की रमाईंच्या चरणी आमच्या इथे जात पात काही नाही. ब्राह्मण, मराठा, दलित कोणी असो, मुसलमान असो, शीख असो, कोणी असो, जो माणूस रमाईंसमोर नतमस्तक तो आमचा. बस एवढाच क्रायटेरिया. रमाईंसमोर जो नतमस्तक, जो आईच्या पाया पडेल तो आमचा, मग तो कोणी का असेल. हेच आमचं गेले अनेक वर्षाचं तिथं धोरण ठरलेलं आहे आणि यापुढे ठरणार आहे. आणि आपण तर आईंचा प्रचार प्रसार करता मस्ती, त्यामुळे आपण तर आम्हाला फार जवळचे आहात. त्यामुळे आपलाही सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. आणि या सगळ्या कार्यामध्ये आम्हाला विठ्ठल दादा असो, सर्व आमची मंडळी असो, आमचे मित्रवर्य असो, आमचे पाते असो, आणि महत्वाचं म्हणजे आमचे सचिन इटकर साहेब यांचं खंबीर पाठबळ लावत आलेलं आहे. आजच्या या प्रसंगी आज अत्यंत व्यस्त असलेले आमचे गुरुवर्य आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. ऍडव्होकेट डॉक्टर सुधाकरराव आव्हाड सर, आज आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो. मी जास्त काही बोलत नाही, पण आपल्याला दोन्ही पुरस्कारार्थींना ऐकायचंय, इटकर सरांना ऐकायचंय आणि मुख्य म्हणजे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं. त्यामुळं मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि इथंच माझ्या या 2 शब्दाला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. आता आपण लगेचच रमाईरत्न पुरस्काराचं वितरण करणार आहोत. मी आव्हाड सरांना विनंती करतो की आपण या पुरस्काराने दोघांनाही सन्मानित करा. आपण एकत्र घेऊया. विठ्ठल वरे विठ्ठल नंतर परत वर थांबायचं ते. सगळं विठ्ठलरावांचं काम आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा.
सर द्या. सरळ सरळ आहे ना. विठ्ठल आता समोर बघा. पेडकर साहेब समोर. एक मिनिट आमचा प्रेस सपोर्ट. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्या होळकर या सर्वांना मी या ठिकाणी प्रथम त्रिवार अभिवादन करते. आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या रमाईंच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्याचे सन्माननीय अध्यक्ष आडकर साहेब, तसेच माझे गुरुवर्य जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. जेव्हा काही अडचण आली तर पहिल्यांदा आम्हाला एकच नाव समोर येतो, ते म्हणजे आव्हाड सर. तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष इक्कर सर जो वेळोवेळी मदत करत असतात. मला तर वाटतं पडद्यामागचे सूत्रधारते आहे की कारण गोरगरीब असेल कोणी त्यांच्याकडे गेला तर मला वाटतं खाली हात येत नाही, काही ना काही त्याच्या हातात पडलेलं असतं आणि काही ना काही ती मदत मिळाली असते. म्हणजे मदतीचा आशेचा किरण म्हणजे इटकर सर. आणि सर्वांना सत्कार करणं, एक कौतुकाची थाप देणं आणि त्या कार्याने तो माणूस प्रेरित होऊन पुन्हा त्याच्यातून चांगलं कार्य घडवण्याचं काम या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आडकर सर करत असतात. तसेच सर्वांना एकत्रित गुंफणं आणि महामाता रमाईचा जगातला एकमेव पुतळा की ज्याच्यासाठी विठ्ठल भाऊ प्राणांची आहुती द्यायला तयार झाले होते. आणि त्या ठिकाणी आम्ही विठ्ठल भाऊंना सांगितलं, त्यांची इच्छा होती की या पुतळ्याचं अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. जोपर्यंत राष्ट्रपती या पुतळ्याला अनावरण करायला येत नाही आणि जर नाही आले तर ताईंनी इथं आत्मदहन करेल. आम्हाला सगळ्यांना भीती वाटायला लागली, इतके फर्स्ट टाइम झाले होते. आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की विठ्ठल भाऊ असं काही करू नका. नाही म्हटले, रमाईचं एवढं मोठं कार्य आहे त्याच्यामुळे त्यांनी आलंच पाहिजे आणि जे हाती घ्या ते कधीच न्याल तशा पद्धतीने विठ्ठल भाऊनी राष्ट्रपतीला तिथे यायला भाग पाडला आणि त्या पुतळ्याचे अनावरण हे रमाईच्या पुतळ्याचे अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. खरंच कौतुकाची बाब आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही. त्याप्रमाणे आपण नेहमी पुतळा जयंती आली असे, स्मृती दिन असे आपण साजरे का करतो, त्याच्या मागे एक आहे की ते विचार विसरता कामा नये. नुसतंच ते विचार विसरायचे नाही तर ते विचार आपण कृतीत आपल्या आणले पाहिजे. कारण रमाई नसती तर मला नाही वाटत भीमरावचे बाबासाहेबचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार घडले नसते. नेहमी आम्ही म्हणतो की प्रत्येक एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मग ते सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, रमाई असेल, म्हणजे प्रत्येकाला घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. आज जर आपण पाहिलं तर रमाईचा एवढा मोठा त्याग आहे की त्या त्यागालाही त्यागाची लाज वाटावी, एवढा मोठा माझ्या रमाईचा त्याग आहे. रमाईनं अगदी लहान वयामध्ये, अगदी तिचं 9व्या वर्षी लग्न झालं. बाबासाहेब 14 वर्षाचे. लहानपणी आई गेली, वडील गेले. त्याच्यानंतर रमाईवर एवढी मोठी जबाबदारी येऊन पडली की रमाईला एकावर एक दुःख हे सहन करायला ती ताकद निर्माण करत होती. दीर गेले, आनंदराव गेले, सासूबाई जिजाई गेल्या. त्यानंतर एका पाठोपाठ मुलं सगळी गेली. 4 मुलं गेली. 4 मुलं म्हणजे मरण ती पाहत होती, मरत होती. एवढी मरण तिने पाहिले पण त्याची झळ ही बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही.
सर आज आपण फॅमिली कोर्ट मध्ये बघतोय की मुलांची हेळसांड झाली तर आम्ही लगेच फॅमिली कोर्ट गाठतोय, परंतु मुलांचं निधन होतंय आणि माझा नवरा तिकडे परदेशामध्ये शिकतोय आणि जर ही दुःखाची वार्ता, निधनाची वार्ता जर मी माझ्या नवऱ्याच्या कानावर घातली तर त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येईल. केवढा मोठा हा त्याग आहे. हे दुःख सहण्याची किती मोठी ताकद आहे ती माझ्या रमाईमध्ये होती ताकद. आणि आर्थिक विवंचना इतकी होती की त्यांना इतक्या वेदना व्हायच्या की बाबासाहेब तिकडे शिकायला आहेत, आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, प्रपंच कसा चालवायचा. आणि हे सर्व करत असताना माझ्या नवऱ्याची इज्जत कुठं कमी गेली नाही पाहिजे, माझ्या नवऱ्याला कोणी बोट दाखवता कामा नये, याच्याकरता रमाई स्वतः पहाटे उठायच्या, भुईवाड्याला चालत जायच्या, तिथं गौऱ्या थापायच्या आणि सायंकाळी गौऱ्या भिकून त्या यायच्या की लोकांना कुठेही दिसता कामा नये. लोक म्हटले अरे बॅरिस्टरची पत्नी आणि गौऱ्या थापतोय, म्हणजे नवऱ्याची इब्रत ही आपण राखली पाहिजे. ती इब्रत माझ्या रमाईने राखली की कुठेही त्यांना बाबासाहेबांना दुःख होईल, वेदना होती, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य हे रमाईने केलं नाही. ज्यावेळेस बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांचा लाडका मुलगा राजरत्न हा ज्यावेळेस गेला त्यावेळेस सगळी मंडळी आली आणि ती मंडळी म्हटली की आता राजरत्नाला त्या कपड्यामध्ये लपटायचंय, अंत्यविधी करायचंय, तर कापड हवंय. बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. त्यावेळेस रमाईनं स्वतःची साडी फाडली आणि त्या साडीचा पदर त्या राजरत्नाला लपेटायला दिला. सांगताना आपल्याला त्रास होतो, पण ती जी अनुभवत होती रमाई, तिला किती ते दुःख होत असेल. एकावर एक अशी दुःख ती झेलत गेली. त्यानंतर बाबासाहेब कॉलेजमध्ये बाबासाहेबांना प्राध्यापकाची नोकरी लागली आणि ती नोकरी लागल्यानंतर बाबासाहेबांनी पगार आणून रमाईच्या हातामध्ये दिला. रमाईने तो खर्च केला, तर स्वतःसाठी खर्च नाही केला, की स्वतःसाठी साड्या आणल्या नाही, परंतु बाबासाहेबांसाठी 2 धोतर जोडी, उशी, गादी आणि मुलांना कपडे आणले. बाबासाहेबांनी रमाईला विचारलं की तुला दिलेले पैसे तू काय केलेस. त्यानंतर बाबासाहेबांनी तुम्ही सांगितलं. बाबासाहेब फक्त एकच म्हणाले, रामू मला परदेशात जायचंय. ह्या एका वाक्यामध्ये रमाईला बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं हे कळालं. आणि तेव्हापासून बाबासाहेब 50 रुपये दिले तर रमाई त्या 50 रुपयाची एक पुडी बांधून ठेवायची, 5 रुपयाची पुडी. आणीबाणीच्या काळामध्ये ते 5 रुपये मला उपयोगाला यावे आणि नंतर अशा 15 पुड्या करून महिनाभर घालवायचा. आणि महिनाभरामध्ये जर एखादी टंचाई आली तर गप्प बसायचं, स्वतः अर्धपोटी राहायचं, पाणी पिऊन झोपायचं, परंतु कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही. म्हणजे केवढी मोठी हिमालय शक्ती ती. अशी माझी रमाई. तिला सामाजिक तिची जाणीव होती. बाबासाहेबांना घडवणारी, दुःखाची झळ पोचू न देणारी रमाई. त्यांना माहित होतं की बाबासाहेब सामाजिक काम करतायत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणता कामा नये, कुठल्याही प्रकारची तक्रार आणता कामा नये. कारण माहित होतं की बाबासाहेबांना पुस्तकांची आवड आहे, समाजसेवेची आवड आहे आणि आपण जर
व्यत्यय आणला ते समाजकार्य मागे पडेल. म्हणून सामाजिक जाणीव असणारी माझी रमाई ही मोठ्या हिरईने बाबासाहेबांचा संसार हा फुलवत होती. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना परदेशात पुन्हा जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला धारवाडला पाठवलं. धारवाडमध्ये वराळे गुरुजी हे मुलांचं वसतिगृह चालवत होते आणि ते चालवत असताना मुलांमध्ये रमाई खूप रमल्या होत्या. 2 दिवस मुलं आली नाही. रमाईंना वाईट वाटलं की अरे रोज मुलं दिसतात, 2 दिवस झालं मुलं काही दिसत नाहीये. मग त्यांनी वराळे गुरुजींना विचारलं की मुलं का दिसत नाहीयेत. तर त्यांनी सांगितलं की मुलं 2 दिवस झालं उपाशी आहेत, अनुदान मिळत नाहीये, उशीर होणार आहे अनुदान मिळायला. कुठल्याही गोष्टीची विचार न करता त्यांनी कपाटात गेल्या आणि कपाटातून सोन्याचा डब्बा काढला, दागिने दिले सोन्याचे आणि आपल्या हातातल्या बांगड्या दिल्या आणि मुले हे दागिने मोडा, पण मुलं उपाशी मला चालणार नाहीत, तुम्ही हे दागिने विकून मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा. मुलं आली आणि तेव्हापासून रमाबाईला मुलांनी रमाई म्हटलं आणि तेव्हापासून रमाबाई ही रमा आई झाली. की आता सर्वांच्या म्हणजे केवढा हा सामाजिक न्याय देणं, समाजाबद्दल असतं असणं. बाबासाहेब मोठमोठ्या आंदोलनामध्ये जात होते तेव्हा रमाईला बाबासाहेबांची खूप काळजी वाटायची. कारण बाबासाहेबांना खूप अशा धमक्या यायच्या. तेव्हा त्या बाबासाहेबांना म्हणायच्या की बाबासाहेब मी पण तुमच्या बरोबर येईल. पण त्या काळामध्ये रमाईंची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती अगदीच दुर्बल होत चाललेली होती. कारण त्यांना पोषक असं खायला काही मिळालं नव्हतं. त्यामुळे शरीर त्यांना एवढं साथ देत नव्हतं. तरी सुद्धा असं त्यांना वाटायचं की मी माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये भाग घेतला पाहिजे, त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून त्यांचा जीव तुळतुळ तुटत होता. बाबासाहेबांना जे भेटायला यायचे राजघरावरती त्यांनी कधीही त्याचा तिटकारा केला नाही. त्यांची आदराने विचारपूस करायची. त्यांचं काम काय आहे, ते कुठून आलेले आहे, नाव काय आहे याची रजिस्टरला नोंद ठेवायची आणि नंतर ते बाबासाहेबांना सांगायचे. हे सगळं करत असताना बाबासाहेबांना त्या नेहमी म्हणायच्या बाबासाहेब तुम्ही सगळं करता पण ह्या माझ्या माता भगिनी आहेत, ह्या माझ्या माता भगिनी काबाड कष्ट करतात, मजुरी करतात आणि त्या जेव्हा संध्याकाळी दमून घरी येतात तेव्हा यांचे नवरे त्यांना मारहाण करतात, त्यांचेच पैसे घेऊन दारू पितात आणि मारहाण करतात. मग त्या माझ्या महिलांसाठी तुम्ही का काय करत नाही. ते संविधानाचं हिंदू कोड बिलाचं ते मूळ होतं जे बाबासाहेबांच्या मनामध्ये रमाईनं रोवलं होतं आणि ते विचार बाबासाहेबांनी ठेवून हिंदू कुटुंबाची तरतूद बाबासाहेबांनी केली होती. महिलांना जे अधिकार मिळाले, आज आम्ही जे हक्क आहेत, जे आम्ही डॉक्टर इंजिनियर झालेलो आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, ही माझ्या रमाईची कृपा आहे, हे माझ्या रमाईचे गुण आहे. ते कधीही फिटण्यासारखं नाही. रमाईने जे केलेलं कार्य आहे त्या कार्याला आपण सगळेच मानाचा मुजरा देऊया. नेहमी सगळे म्हणतात तुम्ही सगळ्यांनी रमाईच्या लेखी झालं पाहिजे, सावित्रीच्या लेखी झालं पाहिजे. पण मला देखील माझ्या दादांना म्हणावं असं वाटतं तुम्ही देखील बाबासाहेब झालं पाहिजे, तुम्ही देखील महात्मा फुले झालं पाहिजे, तुमचे देखील विचार कसे असले पाहिजे. कारण आज आपण बघतोय तुमच्या मनातली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती पहिल्यांदा गेली पाहिजे, ती पहिल्यांदा तुम्ही घालवली पाहिजे. कारण आज आपण बघतोय इंटरकास्ट मॅरेज होतोय, पेपरमध्ये बातम्या वाचतात. 1-2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इंटरकास्ट मॅरेज झाल्यानंतर आई आणि भाऊ भेटायला तर मुलीला सासरच्या लोकांना वाटतं की जरा एक स्वातंत्र्य मिळून आपण बाहेर होतो म्हणून ते शेतात कामाला गेले आणि त्या भावानी त्या बहिणीच्या मानेवर कोयतेचे खाव घातले आणि तिला खल्लास.
सांगायचं एकच आहे की तुम्ही आमच्या माता भगिनीचे मालक बनू नका, त्यांचे साथीदार व्हा, त्यांचे मित्र बना, परंतु मालक बनू नका. तुम्ही मालक बनलात तर त्यांच्या स्वातंत्र्यावरती, त्यांच्या राहण्यावरती नियंत्रण येतं. आणि जे नियंत्रण पुन्हा आम्ही गुलामगिरीमध्ये जाऊ, जी गुलामगिरी महात्मा फुलेंनी तोडली, जी गुलामगिरी बाबासाहेबांनी तोडली, ती गुलामगिरी आम्हाला पुन्हा स्वीकारायची नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिले, आमची गुलामगिरी तोडून काढली. ज्या सावित्रीबाईंनी, ज्या महात्मा फुल्यांनी शिक्षणाची द्वारं खुली करून दिली आणि 4 उंबरठ्याच्या बाहेर आम्हाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. पुन्हा आम्हाला त्या गुलामगिरीमध्ये जायचं नाही. म्हणून मला सर्वांना सांगायचंय की आपली दृष्टी ही स्त्री केवळ उपभोगाची वस्तू नाही, ती एक माणूस आहे. ही भावना आपल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात असली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतोय. एक माझा कार्यकर्ता होता आणि कार्यकर्ती, आम्ही कार्यक्रमाला आलो होतो आणि तो सहज म्हणाला, बघा ना रमाईने किती त्याग केला, तिने साडीची अपेक्षा केली नाही, तिने कशाची अपेक्षा केली नाही. बघा ना, मी सांगतो हो की तू रमाई हो. झटकन उत्तर दिलं, तुम्ही कुठं बाबासाहेब? रमाई भाईला तुम्ही सुद्धा बाबासाहेब झालं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार कृतीत आणलं पाहिजे, तुम्ही महात्मा फुले झालं पाहिजे, महात्मा फुलेंचे विचार कृतीत आणलं पाहिजे. तेव्हा आम्ही सावित्री हो, तेव्हा आम्ही रमाई हो. आणि दोघांनीही एकमेकांबद्दल आदर राखला पाहिजे, ज्याप्रमाणे ते आदर राखत होते. आपण बघतोय एकमेकांबद्दल आदर राहायचाय कुठे? आता एकमेकांचा संवाद राहिलाय कुठं? आमचा संवाद कशावर होतो? चॅटिंग करण्यामध्ये, सोशल मीडियामध्ये. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं सर, आपल्या कोर्टामध्ये, फॅमिली कोर्टामध्ये केसेस वाढल्या होत्या. म्हणजे संवाद व्हायच्या ऐवजी त्या ठिकाणी विसंवाद व्हायला लागले. की मला असं वाटतं की फक्त मी आणि माझा नवरा. रमाईने तसं केलं का की ती आणि तिची मुलं? असा विचार केला का? असा जर विचार केला असता तर बाबासाहेबांचा प्रेम मिळायचा, आपण आज या ठिकाणी आलो असतो का? त्यांनी समाजाचा विचार केला. आपण काय विचार करतो? मी हम दो हम, अरे हा विचार करून नाही चालणार. तर मी तर कोणाच्या तरी कधीतरी सासू होणार आहे, मी कोणाच्या तरी नणंद होणार आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये रमाईनं धीरांना सांभाळलं, सावत्र सासूला सांभाळलं. मला असं वाटतं की आपण देखील आपल्या नवऱ्याच्या घरचीच आहे, नातेवाईक मंडळी असेल सासऱ्याची, ती माझी मंडळी आहे असं समजून आपण विचार करून जर संसार केला, नवऱ्याला समजून घेतलं, नवऱ्याने बायकोला समजून घेतलं, तर मला नाही वाटत की फॅमिली कोर्टचे केसेस वाढतात. हा विचार तो पुरुषांनी जो केलेला आहे, तो विचार आपण आपल्या कृतीमध्ये आणूया. रमाईचे विचार, बाबासाहेबांचे विचार, जिजाऊंचे विचार, सावित्रीबाईंचे विचार, ते विचार आपल्या मनामध्ये येऊन आपण त्याप्रमाणे कृती करूया. त्यांनी 100% काम केलेलं आहे, त्यातल्या 1% तरी आपण काम करूया असं मला वाटतं. की मी काय स्वतःची बढाई मांडणार आहे की थोडंसं फार काही जमतं तर मी फक्त HIV-च्या 4 मुलांना दत्तक घेतलेलं आहे, त्यांचा शिक्षणाचा खर्च मी करतेय. त्यातला आता सांगायचं म्हणून सांगतेय, त्यातला आता एक मुलगा एक्सपायर झालेला आहे, 3 मुलं आहेत. म्हणजे मला सांगायचं की आपण स्वतःचं घर बघत असताना, स्वतःचा प्रपंच करत असताना मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, मी समाजाचे कोणीतरी देणेकरी आहे आणि समाजासाठी आपण हे केलं पाहिजे. तेवढं विठ्ठल भाऊ आमच्या सतत झटत असतात, काम करत असतात. आता मला नाही माहिती वहिनी ओरडते की नाही विठ्ठल भाऊंना तिथं घरी यायला पाहिजे, की विठ्ठल भाऊंना कुठं भेटायचं की रमाईच्या पुतळ्यावरती. म्हणजे एक ध्येय घेतलेलं आहे की रमाईचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम विठ्ठल भाऊ असेल, आडकर सर असेल, इक्कर सर असतील, ही मंडळी जे करतायत किंवा आमचे रमाकांत असतील ते देखील करतायत. की या विचार करणाऱ्या लोकांनी, हे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. चळवळीत आपलं थोडं तरी हातभार लावला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल विठ्ठल भाऊ मी तुमचे आभार मानणार आहे, आजच्यासाठी तुमचे मानणार आहे, मी तुमचा ऋण मानणार आहे, तुमच्या ऋणात मी राहू इच्छिते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.
जय भीम, जय भारत, जय माता. सर्वप्रथमतः परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक भारत भाग्य विधाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती गौतम बुद्ध यांच्या विचारांना माझा आदरांजली वाहतो. मला हा पुरस्कार दिला या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि त्यांचे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद खाडकर साहेब, त्याचबरोबर कार्याध्यक्ष रमाई महोत्सवाचे सचिन नेटकर साहेब आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार भेटला ते डॉक्टर सुधाकर आव्हाड साहेब आणि वैशाली चांदण्याविषयी आपण आता ऐकलंच. भावी बहुजन महासंघाचे पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष आहेत. त्यांचंही मी माझ्या कॉलेज जीवनापासून खूप त्यांच्याकडे मला प्रेरणा मिळालेली आहे. त्यानंतर समोर फिरोज मुलगा आहे आणि सगळ्यात त्यांचे विठ्ठलदादा गायकवाड, त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या कॉलेज जीवनामधून त्यांच्याकडनं सुद्धा मी खूप शिक्षण घेतलं. आज विषय असा आहे की मला हा पुरस्कारासाठी ते निवडण्याचं कारण मला लक्षात आलं, कारण की मी कुठल्या पुरस्कारासाठी आतापर्यंत काम केलेलंच नाही की कुठला पुरस्कार मिळावा. हा पण एक की आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजामध्ये बाबासाहेब म्हटलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण शिक्षण घेणं, संघटित होणं, संघर्ष करणं ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रिया होताना आतमध्ये कुठेतरी जाणीव निर्माण पण झाली की मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणाहून त्या समाजाला उन्नत अवस्थेला घेऊन जाण्यासाठी हे काहीतरी सक्रिय हातभार असला पाहिजे, कार्यभार असला पाहिजे. ही चेतना सतत कॉलेज जीवनापासून आणि विशेष म्हणजे माझ्या आईने जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस चैत्यभूमीला नेणं, नागपूरच्या दीक्षाभूमीला नेणं, त्यांचे बालसंस्कार आले, आवड निर्माण होती. त्यामुळं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खर्च करतानाही कधी काय वाटत, कुठला होर्डिंग लावणं, बॅनर लावणं किंवा कोणाला जयंतीच्या निमित्ताने मदत करणं कधीच वाटत नाही. का देणं लागतं समाजात. आपण जे काही कमवतोय बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं आणि महामाता रमाईच्या पुण्याईमुळं. तुम्ही जर प्रचंड एवढा की आपण त्यांच्या त्यागांची 1% पण बरोबरी करू शकत नाही, इतका प्रचंड आणि निश्चित त्याग आहे. पण काय झाले की काही वर्षापूर्वी मला वाटतं 2019 सालीच कदाचित रमाई घरकुल योजना आली असेल आणि आज 25 वर्ष व्हायला लागले. रमाई घरकुल योजनेची काय पद्धत आणि काय शासनाने अवहेलना केली हे तुम्ही जर त्याच्यावर थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल. रमाई घरकुलच्या माध्यमातून आज पण 2 लाख रुपये जास्तीत मिळतं शासनाकडून. जास्त मध्ये हे 3 ते 4 पटीमध्ये हे अनुदान बौद्ध समाजाला मिळालं पाहिजे. जेणेकरून तुम्ही खरंच रमाईचा जर सन्मान करू इच्छित आहे तर प्रत्येक लाभार्थ्याला 7 ते 8 लाख रुपये तरी निदान मिळाले पाहिजे. रमाई त्याग मूर्ती आहे हे खरे, पण रमाई त्याग मूर्ती असल्यामुळे या भारताचं भाग्य विधान बाबासाहेब करू शकते हे महाराष्ट्र शास्त्राला समजून द्यावं लागतं. त्यासाठी सुद्धा माझी प्रयत्न चाललेत महाराष्ट्र शास्त्राकडे. काही ठिकाणी महाराष्ट्र शास्त्रामध्ये अभ्यास पूर्ण करावा लागेल ना. आपण काय आमदार नाही, नगरसेवक नाही, काहीच नाही, पण आपला अभ्यास तर बोलला पाहिजे. वकील मंडळी आहे, अभ्यासाच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. अभ्यास बाबासाहेब म्हणूनच म्हणाले अभ्यास करा, चिंतन करा. चिंतनातून जे अर्थ तयार होईल ते सोन्यासारखं चमकेल. त्यामुळं अभ्यासच केला पाहिजे. शासनाचे वेगवेगळे धोरण आहेत, धोरण सातत्याने बदलतात, पण त्या धोरणावरती तुम्ही जेव्हा अभ्यास करता तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार या अभ्यासाच्या रूपाने आपण त्यांच्यावर टाकू शकतो. मला खूप जवळ अनुभव आलाय. महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचे PS असो, हे सगळे वेळ काढतात. आपलं काम लवकर नाही करणारे लोक, आपलं काम लवकर करणार नाही. त्यांचा अंगीगुण झाले त्यांचा. त्या अंगीगुण देण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान खूप थोर आहे. अभ्यास करायचा आणि चढाई करायची, बस हेच उत्तर आहे. मंत्रालय काहीच नाही, काहीच नाही. फक्त आपल्या इथे कार्यकर्ता कसा अभ्यास पाहिजे. जरा अभ्यास असेल बघा, लक्षात घ्या. आर्टिकल 46 तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये भारतीय संविधानाने आवडसाहेब तुम्हाला माहित असते, भारतीय संविधानाने राज्य शासनाला
निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ह्या एसटी घटकांसाठी विशेष योजना राबवा आणि प्रामाणिकपणे राबवत नाहीये. फक्त हा कानून आपण त्यांना ढोकोसला म्हणता येतं आपल्याला. फक्त आम्ही करतोय हा 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 करतोय आणि खालचे क्लास 1 अधिकारी असतील, IAS अधिकारी असतील, हा हा करतोय. आम्हाला फक्त पॉलिसी दिली आहे पण एक्झिक्युशन कोण करते? अधिकारी करतात. पण त्याच्यामध्ये पण अजून चिरीमिरी चालूच असते खाली. ह्या सगळ्या गोष्टीला पायबंद घालावं लागत. त्याच्या पुढं आमच्या संघटनेच्या माध्यमातून रिपब्लिकन छावा संघटनेच्या माध्यमातून असते भारतीय संविधान जनजागृती मोर्चा गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही काम करतोय. त्याच्यामध्ये संविधान दिनाचं औचित्य साधून जास्त लोकांना अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संविधानामध्ये मूलभूत तत्व दिलेली आहेत. हे मूलभूत तत्वांना जर तुम्ही समजून जर घेतला कदाचित मला कुणासमोर कुठल्या पुढाऱ्याच्या मागे जायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तुम्ही तुमचे स्वतःचे आत्मदीप होतात. इतकी ताकद त्या भारतीय संविधानाच्या सगळ्या आर्टिकल्स मध्ये दिलेले आहेत. आपण ध्येय धोरण वाचले तर भारतीय संविधानाने राज्य शासनाला कसे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला काय काय करायचंय, कोणत्या धोरणावरती काम करायचंय. आता रमाई ही महिला बाल कल्याण मध्ये प्रामुख्याने घेतली पाहिजे. ज्या माझी एकवटीची योजना ती लाडकी बहीण योजना आली, लाडकी बहीण आली, माझी लाडकी रमाई पण आला ना, लाडकी रमाई योजना पण आली पाहिजे. आणि लाडकी रमाईच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जे 8 लाख रुपयाचं पॅकेज द्या ना आम्हाला सगळ्यांना. आणि रमाई हा भेदभाव करू नका. फक्त एसटी समाजासाठी रमाई नाही, समस्त त्या भारतवर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी भारतीय संविधानाच्या हक्कांचा मूलभूत अधिकारांचा लाभ घेतलाय ते सगळे लोक रमाईच्या पुण्याचे लाभार्थी आहेत. हे सगळ्यांना समजावून सांगावं लागेल. यापुढे मला इथं आयोजकांनी संधी दिली, हा पुरस्कार दिला. विठ्ठल दादा माझी जबाबदारी वाटते. याच्या पुढे मला जास्त प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तुमच्या पुरस्काराचे खूप खूप मोठं पाठबळ मिळालं आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि मला तुम्ही सगळ्यांनी संधी दिली पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम जय भारत. रमाकांतची आई देखील स्वतः या पुरस्काराला आली. मी आवाज सरला विनंती करतो. जसं रमाकांतचा सन्मान झाला खरं तर त्यांची आई ही त्याच्यासाठी अत्यंत मोलाचं वाटत त्यांनी कबूल केलं की बाबा माझ्या आईमुळंच मला हे सगळं मिळालेलं आहे. या आईचा देखील सन्मान आपण सगळे मिळून करूया. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आईचं स्वागत करा. नमस्कार. सर्वप्रथम श्रीताई तांबे आणि रमाकांत मस्के यांना या ठिकाणी संविधान पुरस्कार मिळाला त्याबद्दल दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि प्रमोद जाडकर आणि आमचे गायकवाड यांचं विशेष करून आम्ही एक टीम म्हणूनच काम करतो. दोघांना या दोघांचं कौतुक यासाठी पुरस्कार देणारी व्यक्तिगत अशी निवडली ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड साहेब जे संविधानावर गाढ निष्ठा असणारे अतिशय पुरोगामी विचारांचे आणि संविधान प्रेमी असे या महाराष्ट्रातले नव्हे तर या देशामध्ये जे काही नामवंत व्यक्ती आहेत विविध आहेत त्यापैकी एक असे आपले आदरणीय सुधाकर आव्हाड सर आहेत. बरेच असे असते की पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो त्याला फार महत्व असतं. कारण हा संविधान रत्न पुरस्कार या पुरस्काराची रमाई रत्न पुरस्कार आज या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि रमाई रत्न पुरस्कार या ठिकाणी दोघांना प्रदान करण्यात आला आणि म्हणून आव्हाड सरांच्या हस्ते दिला ह्याला जास्त महत्व आहे. कारण पुरस्कार फार मोठा आहे. कारण रमाबाई आंबेडकरांचं बाबासाहेबांच्या आयुष्यातलं असलेलं स्थान त्यांचं बाबासाहेबांच्या संघर्षामध्ये असलेला सक्रिय सहभाग वैशालीताईंनी खूप चांगल्या पद्धतीने नमूद केलेला आहे. खरं तर आपल्याला माहीत असतील नागपूरचे एक अतिशय मोठे साहित्यिक यशवंत मनोहर सरांनी एक पुस्तक संपादित केलं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा आणि रमाबाईंचा पत्रव्यवहार आहे. पत्रव्यवहाराचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जर पत्र वाचली हे समजून येईल की दोघांमध्ये जो काही एक ऋणानुबंध होता त्यांच्या नात्यामध्ये दोघांनीही रमाबाईंनी जे
अक्षरशः कष्ट केले की त्या काळामध्ये म्हणजे गौऱ्यात थापून त्यातून जे पैसे आले त्याची मनी ऑर्डर गणना केलेली आहे. म्हणजे एवढं रमाबाईंचं की बाबासाहेबांनी पुढे गेलं पाहिजे, बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन या देशात येऊन देशामध्ये काहीतरी क्रांतिकारी काम केलं पाहिजे असं स्वप्न हे रमाबाईंचं होतं. आणि म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी अतिशय योग्य व्यक्तींना प्रदान केला गेला. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेवटी भारतामध्ये जी काही लोकशाही आज आपल्या जगामध्ये जे काही आपल्याला महत्व आहे, आपल्याकडे एक अतिशय चांगली लोकशाही राष्ट्र म्हणून जे पाहिलं जातं त्याचा पाया हा बाबासाहेबांच्या संविधानाचा आहे. आणि मध्यंतरी एक बराक ओबामा ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे आणि ज्यावेळेस ते राष्ट्राध्यक्ष म्हणून दिल्लीमध्ये आले होते, दिल्लीत आल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत झालं. आणि त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी त्यांच्यासाठी एक जेवण ठेवलं होतं. आणि त्याला देशातले सगळे जेवढे काही महत्वाचे लोक होते त्या ठिकाणी हजर होते. त्या ठिकाणी बराक ओबामाने एक पुस्तक आणलं होतं मनमोहन सिंगांना द्यायला आणि ते लोकशाहीवरचं पुस्तक होतं. आणि ते त्यांनी मनमोहन सिंगांना भेट म्हणून दिलं. आणि त्याच्यावर भेट देताना एक वाक्य खाली स्वतःची सही केली. वाक्य असं होतं की फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी, म्हणून पुस्तक सही करून दिली त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी एक अतिशय महत्वाची राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी बसली होती आणि त्याच्याकडे लक्ष लावलं. ते पाहत असताना त्यांनी पाहिलं की त्यात काय लिहिलंय. नंतर त्यांनी पुस्तक पाहिलं. म्हणजे नंतर बराक ओबामांना जाऊन म्हणाले की सर तुम्हाला मला काही सांगायचं आहे. तुम्ही जो हा शेरा लिहिला आहे फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी, त्याने सांगितलं की तुमच्या देशामध्ये महिलांना, सगळ्या महिलांना, त्यावेळेस ते व्हाईट आणि ब्लॅक, व्हाईट महिलांना अगोदर हा हक्क मिळाला, ब्लॅक महिलांना 1962 मतदान 1962 करणार. ब्रिटनमध्ये सुद्धा शिक्षित महिलांना मतदानाचा हक्क होता. सगळ्या महिलांना हक्क लागू झाला 1955. सगळ्या जगातल्या जेवढ्या ओल्ड डेमोक्रेसीज आहेत त्यांनी महिलांना फार उशिरा मतदानाचे हक्क दिले. त्यामुळे आमच्या देशामध्ये देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पुरुष आणि महिला सगळ्या प्रकारच्या सगळ्यांना इक्वल वोटिंग राईट दिले. त्यामुळं आमची लोकशाही ही तुमच्यापेक्षा प्रगत आहे, तुमच्यापेक्षा जुनी आहे आणि तुमच्यापेक्षा मोठी आहे. तर हे आपल्या ह्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं विषय केवढी मोठी विजय, केवढा मोठा अभ्यास केला असता त्यांनी सगळं ज्यावेळेस. आणि म्हणून आम्ही दरवर्षी रमाई रत्न पुरस्कार देतो, तसंच रमाई महोत्सवचंही फार मोठ्या प्रमाणात आयोजन करतो. आणि या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग द्यायला कायम आम्हाला आनंद का वाटतो, कारण या देशामध्ये जिजाऊ असतील, सावित्रीबाई असतील, रमाबाई असतील, यांनी या देशासाठी आदर्शवत असं काम केलंय. या सगळ्या महिला ज्या आज आहेत त्या जे काही आज त्यांना जे काही हक्क आहेत, त्यांना ज्या काही संधी उपलब्ध झाल्या त्यामध्ये यांचे कष्ट आहेत. पण आपण यांचा कायम यांच्यावरती कृतज्ञ राहिलं पाहिजे. हा एक कृतज्ञता पुरस्कार आहे त्यांच्या नावाने वापर करतो, त्यांच्याप्रती आपण व्यक्त करतो. अशा या पुरस्कार समारंभामध्ये मला सहभागी होता आलं. वैशालीताई खूप छान काम करतात. त्यांचा फॅमिली कोर्ट असोसिएशनचं किंवा त्यांचं बार असोसिएशनचं काम आम्ही कायम पाहत असतो. आज रमाकांतचा पहिल्यांदाच परिचय झाला आहे. इंग्लिश लिटरेचरमध्ये स्पेशलायझेशन करून एवढं चांगलं काम तुम्ही करताय. खूप छान वाटेल भविष्यात तुम्हाला तुमच्यासोबत काही काम करायला. आणि आव्हाड सर तर आमचे गुरुवारी आहेत, कारण भास्कर आव्हाड सर, भास्कर आव्हाड सर यांनी जे हजारो चांगले वकील घडवण्याचं काम केलं. शेवटी ही न्याय व्यवस्था आहे ना, लोकशाहीचे जे 4 पिलर आहेत त्यात न्याय व्यवस्था फार महत्वाची आहे. आणि न्याय व्यवस्थेमध्ये जे आज सरांचे अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जजेस आहेत, चांगले ॲडव्होकेट आहेत, दिल्ली सुप्रीम कोर्ट पासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये सगळीकडे सरांचे विद्यार्थी आहेत. तर तुम्ही जे हे काम केले की चांगले ॲडव्होकेट, कारण हा आपल्या लोकशाहीचा खरा मूलभूत पाया आहे. आणि तुम्ही एवढं चांगलं काम तुम्ही भास्करराव सरांनी जे उभा केलं, खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आव्हाड सरांनी एवढा या क्षेत्रातला म्हणजे अनेक लोक तज्ञ असतील, पण त्यांच्या प्रती खऱ्या अर्थाने
सगळ्यांनाच रिस्पेक्ट आहे, म्हणजे ते राजकीय फॅटर्निटी पासून ते सगळ्या ह्याच्यामध्ये असे एकमेव मला भेटलेले सुद्धा आवडतं. मी कायम सांगतो, मी शिकागोमध्ये असताना सर तिथं मला काही लोक आमचे कार्यक्रम कॉन्फरन्सला गेलो होतो आणि मग माझ्या बायोडेटामध्ये मला प्रमोद आटकरांच्या संस्थेतर्फे ॲडव्होकेट भास्करराव अवॉर्ड स्मृती पुरस्कार मला मिळालेला आहे. तर त्या कॉन्फरन्समध्ये माझा बायोडेटा वाचला असताना त्या अवॉर्डचं सांगितल्यानंतर आमच्या कॉन्फरन्सच्या शेवटी 2 लोक मला भेटायला थांबले होते. मी सहज विचारलं काय कसं काय, आमची ओळख निघाली आणि त्यांनी सांगितलं आम्ही इतके सारी पुण्यामध्ये होतो आणि आम्ही अवॉर्ड सरांचे विद्यार्थी आहोत, तुम्हाला भेटण्यासाठी थांबलो कारण तुम्हाला अवॉर्ड सरांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. हे अशा प्रकारचा हे ऋणानुबंध असतात. आज काही तुम्हाला अवॉर्ड सरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ते महत्वाचं ऋषितुल्य आहेत. मला या कार्यक्रमात सहभागी होता आलं, खूप खूप आभार, धन्यवाद. फिरतो हर शहर आणि जगभर मी, फिरतो हर शहर आणि जगभर मी, पेरतो दररोज संविधानवादी विचार मी, सर्व जनांना जागविणारा ऐसा दिलदार सुधाकर मी, ऐसा दिलदार सुधाकर मी. आदरणीय अवॉर्ड सर आपल्याला मानतो. नमस्कार. आपल्या बळेने नाही मी बोलत, सगळा कृपावंत वाचा उपस्थित व्यासपीठावर आजचे सरकारमूर्ती आमच्या भगिनी वैशालीताई, आमचे संमित्र रमाकांतजी, या रमाई महोत्सवाचे या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष, आमचे संमित्र अडकरजी, आमचे दुसरे संमित्र उद्योगपती विठ्ठलजी आणि सर्वांचे विठ्ठलदादा, उपस्थितांच्या मध्ये आमचे सन्मित्र पाद्यजी, वकील मॅडम, आमचे दुसऱ्या भगिनी वकील मॅडम वाडेकर मॅडम, शारदाताई आणि फॅमिली कोर्टाच्या प्रसिद्ध वकील प्रगतीताई पाटील आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या या समारंभामध्ये मला अडकरजींनी फोन केला की सर तुम्हाला यायचं आहे, एवढं काय कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं रमाई महोत्सवाचा मी अध्यक्ष आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्या अंतर्गत आम्ही या वर्षीचा रमाई पुरस्कार, रमाई माता पुरस्कार, रमाई रत्न पुरस्कार या दोघांना देत आहोत. आपल्या हस्ते तो द्यायचा आहे. मित्रांनो, यापूर्वीच काय वेगळा आनंद असावा, कारण ज्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचा आहे ते आणि ज्यांना द्यायचे आहेत त्या, हे जर का अशा उच्च दर्जाचे पुरस्कार आणि सत्कार मूर्ती असतील तर त्या पुरस्काराला शोभा येते आणि सत्कार मूर्तीमुळे त्या कार्यक्रमाला शोभा येते. आजच्या या कार्यक्रमात आपल्याला पहिल्यांदाच असा प्रश्न विचारला पाहिजे, कशासाठी असतात हे सत्कार समारंभ. आपण इतकं सुंदर सत्कार समारंभ करतो, आनंदाने येतो, लांब लांबून लोक येत असतात आणि आपला तास 2 तास वेळ देत असतात. कशासाठी? केवळ यांच्या प्रेमापोटी होणं नव्हेच. मला असं वाटतं की कोणत्याही सत्कार समारंभाचे 2 कारण असतात. एक तर या सत्कार मूर्तींनी आयुष्यभर आपलं आयुष्य वेचून आणि आपला वेळ देऊन प्रसंगी आपले पैसे खर्च करून समाजाची सेवा केलेली असते. मग ते समाजावरती एक प्रकारचं ऋण नसतं, ते समाजावरती असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण समाज बांधवांनी अशा प्रकारचे सत्कार ठेवायचे असतात. आणि म्हणून तो जो पहिला भाग आहे की त्यांनी समाजाप्रती केलेल्या अशा सत्कार्याबद्दल आपण त्यांच्याप्रती समाजाचं ऋण म्हणून हा सत्कार समारंभ करत असतो. दुसरं असतं त्याचं कारण, ते कारण असं असतं की इतकी वर्ष त्यांनी समाजकार्य केले. काय आहे हे समाजकार्य बघा. याचं जर का तुम्ही मला इथे आल्यानंतरची माहिती दिली ती जर का वाचलीच, रुग्णसेवा आहे, वकिलांची सेवा त्यांनी 6 वर्ष केली, हे तर मी जवळच बघितलेलं आहे. पण अनेक कार्यक्रमात मी त्यांच्या सहभागी झालेलो आहे. मात्र मौलींनी किंवा संतांनी जे सांगितलंय ना ते यांना लागू पडतं बघा दोघांना. ते काय वचन आहे संतांचं की त्यांना स्वतःला कुठलाही स्वार्थ नसतो, ते स्वार्थ नसताना सुद्धा लोकांच्या प्रती आपलं कार्य करत असतात आणि लोकांच्या प्रती कार्य करताना स्वतःला त्रास करून घेत असतात. अशा प्रकारची जी मंडळी असतात ती मंडळी हे समाजाचे दीपस्तंभ असतात. आणि अशा दीपस्तंभाच्या पाठीवरती जर का आपण हात मारली आणि सुंदर कार्य केलेलं आहे तर मला असं वाटतं ते उर्वरित आयुष्यामध्ये
त्यांना कळतं अरे आमचे समाज बांधव, आमच्या वकील भगिनी, आमचे वकील बंधू येतात आणि आमच्या समाज कार्याची नोंद ठेवत आहेत, त्यांना आणखी फिरी देणे, हुरूपानं पुढचा प्रवास करता येतो. आणि म्हणून दुसरं आपलं जे कर्तव्य आहे ते यांच्या पुढच्या कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणखी तिसरं याचं कार्य आहे जे अडकर्जींनी हे असे कार्यक्रम आयोजित केलेत, हे फक्त यांच्या पुरते मर्यादित नसून आपल्यासाठी आणि माझ्यासाठी पण आहेत. कारण अशा प्रकारचे कार्य करणारे दीपस्तंभ जे असतात ना, ते इतरांना दिशा देत असतात. त्याच्यातून आपण शिकायचं असतं. काय शिकायचं असतं? त्याच्यातून हे शिकायचं असतं की ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभून प्रीत. त्यांनी आता सांगितलं की इतके हजारो रुग्णांचे कोट्यवधी रुपये त्यांनी वाचवलेत. त्यांचा काय फायदा झाला? म्हणजे अशा कळवळ्यांच्या जातीसाठी संतांनी सुद्धा अशी सुभाषित लिहून ठेवली की यांना परफेक्ट पूर्णपणे लागू होत असतात. आणि मग जर का हेच उदाहरण घेऊन यांच्याकडून शिकून जर का आपल्यापैकी काहींना जर का मार्गदर्शन मिळालं तर आपल्यामध्ये सुद्धा अनेक वैशालीताई निर्माण होऊ शकतात, अनेक क्रमांक निर्माण होऊ शकतात. यासाठी मला असं वाटतं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असावा. बऱ्याच ताईंनी बोलताना सांगितलं की कधी रमाईचं संपूर्ण जीवनचरित्र जीवनपटच आपल्यासमोर, आणि मला हे पटलं त्यांच्या सांगण्यातून की रमाई नसत्या तर कदाचित ज्या प्रकारचे बाबासाहेब आंबेडकर आपण अनुभवले, ज्या प्रकारचे विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आपण अनुभवले, तसे कदाचित आपल्याला अनुभवायला मिळाले नसते. काय कारण जेव्हा संसाराची त्या दोन चाकांच्या पैकी एक चाक आपल्या दुसऱ्या चाकाला कुरकुर न करता पूर्ण पाठिंबा देतं, सहकार्य करतं, सहभाग देतं, तेव्हाच तर खरा सुखाचा प्रपंच होत असतो. आणि बाबासाहेबांचा असा सुखाचा प्रपंच स्वतःच्या अंगावरती अनेक संकट झेलून ज्या मातेनं पूर्ण केला, त्यांचा पुरस्कार आज तुम्हाला मिळाला. मला असं वाटतं यापेक्षा मोठा पुरस्कार आयुष्यात कुठला असू शकतो. आपण बोलताना मग सांगितलं बाबासाहेबांचं कार्य. तुम्हाला मला सांगायचं वाटतं बाबासाहेबांचं कार्य कुठल्याही एका समाजापुरतं नक्कीच नव्हतं. ज्यांनी आपल्यापैकी तो इतिहास वाचला नसेल त्यांना मी सांगतो, आंबेडकर चळवळ ही एक गोष्ट आहे. बाबासाहेबांनी केलेलं सगळ्यात मोठं कार्य तुम्हाला मी सांगतो, कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती नसेल. तमाम हिंदू स्त्रियांना जर का कोणी मालमत्तेचे हक्क दिले असतील तर ते बाबासाहेबांनी. मित्रांनो, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू कोड बिल तयार करण्यात आलेलं होतं. तेव्हा डॉक्टर आंबेडकर आणि अनेक ज्येष्ठांना असं वाटत होतं की आपण हिंदू कोड बिल तयार करूया, हिंदू स्त्रियांच्या वरती समाजामध्ये असलेल्या अनेक असे अप्रिय गोष्टी दूर करूया आणि समानतावादी कायदा करूया. ते हिंदू कोड बिल जेव्हा करायचं होतं तेव्हा डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब हे तेव्हा केंद्रीय कायदा मंत्री होते, जवाहरलाल नेहरू तेव्हा पंतप्रधान होते. त्या कायद्याच्या मसुद्यावरून जवाहरलाल नेहरू आणि आंबेडकर साहेबांच्या मध्ये मोठा मतभेद निर्माण झाला. नेहरूंना वाटत होतं की 80% हिंदूंना कशाला नाराज करा, राजकारणी दृष्टिकोन असू शकतो. नेहरू मोठेच होते, ज्येष्ठ होते, आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व होतं, पण हा भारतातल्या हिंदू स्त्रियांचा प्रश्न होता. आणि तेव्हा असं वाटलं की जर का आपण हिंदू स्त्रियांना हक्क दिले तर हिंदू समाज नाराज होईल, 80% मतदार नाराज होतील, कशाला लगेच त्यांना अंगावरती घ्यायचं. आणि म्हणून त्यांनी आंबेडकरांना सल्ला दिला की आपण हे एकदम करायला नको, हळूहळू करूया. पण आंबेडकरांचा त्याला विरोध होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं म्हणाले की हिंदू स्त्रियांच्या त्यांच्या हितासाठी आपण अशा प्रकारचा कायदा आताच केला पाहिजे, तो अजून प्रलंबित करता कामा नये किंवा आणखी पुढे पाठवता कामा नये. तो वाद इतका विकोपाला गेला सचिनजी की शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या तमाम हिंदू स्त्रियांसाठी आपल्या केंद्रीय कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मित्रांनो, अलीकडे साधन नगरसेवक होण्यासाठी काय काय करावे लागतात, किती तडजोडी कराव्या लागतात. आणि ह्या सद्ग्रहस्थाने भारतातील हिंदू स्त्रियांच्यासाठी आपला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा देऊन टाकला. म्हणजे थोडक्यात आपल्याला दृश्य नसलेल्या अनेक गोष्टी ज्या इतिहासामध्ये घडलेल्या असतात. आपण मगाशी विषय काढला पुरुष प्रधान संस्था. पुरुष प्रधान संस्था नष्ट करण्यासाठी किंवा त्याला छेद देण्यासाठी ही बाबासाहेबांची योजना होती. ती प्रत्यक्ष कृतीत उतरवायला
आणि पूर्णपणे अंमलात यायला मित्रांनो 9 सप्टेंबर 2005 साली स्वातंत्र्य मिळालं 47ला. बाबासाहेब म्हणत होते 49 पासूनच काय आता हे उठून टाका आणि सर्वांना समान देऊन टाका. घटनेतलं समानतेचं तत्व हिंदू स्त्री, हिंदू बंधू आणि हिंदू भगिनी यांना लागू करा. ते ऐकलं गेलं नाही. शेवटी सुमारे 70 वर्षानंतर 2005 साली किंवा 65 वर्षानंतर 2005 साली डॉक्टर आंबेडकर जे म्हणत होते ते त्यांना शेवटी मान्य करावं लागलं. म्हणजे इतिहासाची पानं जर आपण उचकटली तर कळून येतं की ह्यांनी किती मोठं सामाजिक कार्य केलेलं होतं आणि त्याला कुठेही जोड नाही. मित्रांनो, अनेक देशाच्या जर का आपण राज्यघटना जर का वाचल्या, जर का बघितल्या तर दिसून येतं की आपल्या देशाच्या अवतीभोवती तर दर 5-10 वर्षांनी लोकशाही संपते, हुकुमशाही सुरू होते. मात्र मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची घटना निर्माण केली, अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की ते चिरंतन टिकणार आहे. त्यात कधीही बदल होऊ शकत नाही. मध्ये आपण ऐकायचो हे बदल करतील, ते बदल करतील. मित्रांनो, ते संविधान इतकं घट्ट प्रकारे बाबासाहेबांनी बनवलेलं आहे की कोणीही त्याच्यातून हुकुमशाहीकडे नेऊ शकत नाही, संविधान नष्ट करू शकत नाही, असा कुठलाही प्रचार करू शकत नाही. आणि म्हणून हे सर्व श्रेय बाबासाहेबांचं. डॉक्टर आंबेडकरांना माहिती होतं की त्याला असं म्हणतात युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे आपल्याकडे विविध समाज एकत्र आलेले आहेत, विविध देश एकत्र आलेले आहेत, विविध भाषा एकत्र आलेल्या आहेत. इतर देशात असं घडत नाही. आणि इतक्या मोठ्या देशामध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या ह्या देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हाच ठरलं होतं की ह्या सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी, संघटित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या घटनेची बीन, संविधानाची बीन, घटनेची ही जी चौकट आहे ना ती इतकी मजबूत केली पाहिजे की यदा कदाचित उद्या कोणीतरी सत्ताधीश निर्माण झाला आणि त्या सत्ताधीशाने ठरवलं की मी भारताची राज्यघटना मोडून तोडून टाकतो, त्याला तसं करता नाही आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात की ज्याला इनबिल्ट मेकॅनिझम असं म्हणतात, अंतर्गत सुरक्षा निर्माण केली. याच घटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अंतर्गत सुरक्षा निर्माण करून ठेवली की घटनेच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. तसंच जर का कोणी या बेसिक स्ट्रक्चरला किंवा अंतर्गत रचनेला हात लावायला लागला तर तो हात फोडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची रचना आपल्या घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. यासाठी या काळात झाली असेल तर ती श्रीमती इंदिरा गांधीच्या काळात. आपण जरी म्हणत असलो आयर्न लेडी ऑफ इंडिया, भारताची सगळ्यात शक्तिमान आणि देशाला दिशा दर्शवलेली ती स्त्री होती, हे जरी खरं असलं तरी भारतीय राज्यघटनेमध्ये जास्तीत जास्त बदल जे जनतेला हितकारक नव्हते असे बदल त्या काळात करण्यात आले. मात्र फार काळ टिकले नाही. पुन्हा झालेले बदल नष्ट करण्यात आले. आणि जर का इथून पुढे सुद्धा कोणी असा प्रयत्न केला तर शेवटी भारतीय राज्यघटना ही जनतेलाच ज्येष्ठ मानते आणि जनतेला ज्येष्ठ मानण्याचा जो प्रकार आहे तो शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मतदान पेटीतून व्यक्त होत असतो. अशा प्रकारची ही संपूर्ण रचना त्यांनी करून ठेवलेली आहे. आपण मगाशी सांगितलं रमाई मातेचं महत्व सांगितलं. मीही जसं व्याख्यानाला येण्याच्या पूर्वी त्याच्यावरती काही पुस्तकं ऐकली, युट्यूबला काही गोष्टी नाही. खरंच मला असं वाटतं सगळं ऐकल्यानंतर बोलणं सोपं आहे, अनुभवणं फार अवघड असतं. असं आपण म्हणतो की माणूस शरीराला दिसतो आणि विचाराला समजतो. माणसाला जी विचार शक्ती जी परमेश्वराने दिलेली आहे ना ती सगळ्यात अनमोल गोष्ट आहे. पैसे असतील, पदव्या असतील, डिग्री असतील, ह्या तात्पुरत्या आहेत, पण जी विचारशीलता आपल्याला दिलेली आहे, विचाराची शक्ती आपल्याला दिलेली आहे ना ती सर्वोच्च गोष्ट आहे. आणि त्या विचारशीलतेचा जास्तीत जास्त जर का भारतामध्ये कोणी उपयोग केला असेल ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. मित्रांनो, अनेक वर्ष मी राज्यघटनेचा अभ्यास करत होतो, शाळा माहिती आहे, मी त्याच्यातच माझा PhD पण केलेला आहे. त्या अनुषंगाने मला खूप वाचावं लागलं आणि मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी मला अगदी 70 पर्यंत आतापर्यंत कळायला लागल्या. अशा प्रकारची अद्वितीय घटना जगात कुठलीच. पहिली गोष्ट म्हणजे ती घटना करताना 299 लोक एकत्र होते. त्यात सगळे 75 बॅरिस्टर आणि वकील होते. त्या सगळ्या लोकांना तोंड देणारा एकच माणूस होता डॉक्टर आंबेडकर. आणि मगाशी आपण पुस्तकात सांगत होता पुस्तक लिहिलं. मला खरंच आवडलं आमच्या मित्र अडकरांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं मी एकमेव मित्र पाहिला
की ज्यांनी सुमारे 2000 कार्यक्रम घेतलेले आहेत. या व्यक्तीला कार्यक्रम चौकटीत कसा आखायचा आणि तो एकदम कसा यशस्वी करायचा हे गणित इतकं जमून गेलेलं आहे की भले भले मोठे मोठे लोक येतात. मी कधी इथे बसून तर कधी समोर बसून यांचे अनेक कार्यक्रम इथंच कशाला बालगंधर्व सकट मोठमोठ्या सभागृहामध्ये ऐकलेले आहेत. मात्र त्यांनी आज खूप सुंदर गोष्ट केली, हात तुले बंद केले. मित्रांनो, कधी कधी बाहेर जाणारा माणूस बाहेर पडले की हात पुरा पडले ठेवून जातो आणि संध्याकाळी तो कचऱ्यात टाकावा लागतो. त्यापेक्षा आपण पुस्तकं दिलीत ना, हे अत्यंत सुंदर गोष्ट म्हणतात ना, पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक असतं. आणि जर का पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक असेल तर मला असं वाटतं तुमचं आजचं हे पुस्तक रूपी जी भेट देण्याची गोष्ट आहे ना, खरोखरच मला ती छान भावलेली आहे. पुस्तकावरून आढळतं. मगाशी कोणी सांगत होते, विठ्ठलदासच मला वाटतं सांगत होते की आंबेडकरांच्या शेवटी कधी रमाताईंना कसा उपवास धरायचा आणि घरामध्ये कधी अन्नही शिजायचं नाही, हेही मी वाचले, अनुभवले. मात्र हे सगळं करत असताना बाबासाहेबांचं जे पुस्तकावरचं प्रेम होतं मित्रांनो, ते इतकं अद्वितीय होतं की जेव्हा भारताची राज्यघटना लिहायचं काम चालू होतं आणि ती राज्यघटना चालू ते ड्राफ्टिंग चालू असताना पुस्तकाचे संदर्भ लागायचे, वेगवेगळी पुस्तकं आणावं लागायची. मग जेव्हा भारताच्या संसदेत असलेली पुस्तकं कमी पडायची तेव्हा बाबासाहेबांच्या घरून त्यांच्या खाजगी संग्रहालयातली पुस्तकं आणली जायची. म्हणजे थोडक्यात बाबासाहेबांच्याकडे अत्यंत मोठा खाजगी असलेला जगातला सगळ्यात उत्तम आणि मोठा संग्रह हा डॉक्टर बाबासाहेबांकडे. म्हणजे थोडक्यात माणसं विनाकारण मोठी होत नाहीत. त्यांनी रमा मातेने त्याग केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. आणि मग अशातून जर का आपण काय करायचं असेल तर अशा ह्या व्यक्तींच्याकडे बघितलं पाहिजे, त्यांचा आदर्श समोर घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श यांच्यात उतरलेला आहे आणि यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि हे काम चालू केलं पाहिजे. आंबेडकर चळवळ म्हणजे तरी काय, मी मगाशी आमच्या मित्राशी बोलत होतो. आंबेडकर चळवळ म्हणजे फक्त हातात भगवा झेंडा घेणं नव्हे. आंबेडकर चळवळ म्हणजे मी बाबासाहेबांचा फॉलोअर असं म्हणणं नव्हे किंवा मी त्यांच्या धर्माचा आहे असं म्हणणं नव्हे. माझं स्वतःचं म्हणणं आहे की माझ्यासारखा माणूस सुद्धा आंबेडकर चळवळीचा एक भाग आहे. जेव्हा कोणताही माणूस तो विचाराचा झेंडा हातात घेऊन पुढे जाईल ना, तो आंबेडकर चळवळीचा प्रणेता आहे असं मी समजतो. आणि म्हणून आपण सर्वजण या आंबेडकर चळवळीचे प्रणेते होऊया आणि आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमातून एक शिकून जाऊ की कोणीतरी कोणासाठी तरी त्याग केल्याशिवाय काहीतरी घडत नाही. आणि या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये तो त्याग केलेला आहे आणि म्हणूनच आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. योग्य माणसाचा सत्कार आपण आज केलेला आहे. योग्य व्यक्तीच्या नावाचा सत्कार, योग्य लोकांचा सत्कार हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी मला बोलवलं, माझ्याविषयी 4 चांगले शब्द आपण बोलला. मला माहित नाही मी ते सगळे शब्द साठी पात्र होतो किंवा नाही, पण कधी कधी कार्यक्रमात थोडंसं जास्तही बोललं जातं आपल्याला माहिती नाही. पण मित्रांनो एक सांगतो, एक आयुष्यात काय असतं, एक शायर फार छान म्हणतो, तो असं म्हणतो, अच्छा हुआ कि एक दिल सिर्फ सुनता है, अगर बोलने वाला होता तो सच कोई कयामत आहे. अशा ह्या प्रसंगी आपण सर्वांनी मला बोलवलं, सन्मानित केलं आणि त्या ज्येष्ठ व्यक्तीचा सत्कार करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. असेच कार्यक्रम आपण करत राहावे. आपल्या या कार्यक्रमासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा. धन्यवाद.